म्हणजे गोड द्राक्षाची कडू कहाणी निफाड तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली। अवकाळीच्या ह्या झळा येथील शेतकऱ्यांना कशा प्रकारे बसल्या आणि सुरुवातीला दादा भुसे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहे या ठिकाणी येऊन गेले, त्यानंतर पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे देखील या ठिकाणी येऊन गेले। त्या संदर्भात आपण रौळस पिंपरी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत आणि काय नुकसान झाले आहे कशा पद्धतीने ते आपल्याशी शेअर नमस्कार। आमच्या रविवारीच्या पावसामध्ये आमची नुकसान झाली। त्या पावसामध्ये अक्षरशः आमच्या द्राक्ष पिकाला एकही पान शिल्लक राहिलेलं नाही आणि काल पालकमंत्री भुसे साहेब यांची आम्हाला भारत वार्ता लागली, परंतु ते कसबे सुकेने इथूनच प्रयाण करून ठाणेकडे निघून गेले आणि आज आपत्ती पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील आले, परंतु ते डांबरी रस्त्यानेच फिरले आणि आमच्याकडे जो मेन होता आपत्तीचा जो स्पॉट होता ते तर त्यांनी पाणी न करता ते म्हणे आम्ही सूचना देऊ किंवा मग आम्ही जे सूचना देऊ तेच बाकीचं प्रशासन करील असं सांगून ते डांबरी रस्त्यानेच निघून गेले। प्रत्यक्ष आमच्याकडे आमच्या बांधावर कोणी आलं नाही आणि आज आम्हाला जगण्यासाठी कुठलाही आधार राहिलेला नाही। त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे। केवळ कागदपत्रे मलमपट्टी करून आमच्या जखमावर मीठ सोडू नये हीच आमची शासन दरबारी विशेष पॅकेज आम्हाला जाहीर केलं पाहिजे, म्हणजे आम्हाला जीवनाचा काहीतरी आधार लागेल, नाहीतर आम्ही जिवंत आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। याची दखल शासनाने घेतली पाहिजे। साधारणपणे किती प्रमाणात नुकसान झालेली आहे? 100% नुकसान झालं, काही शिल्लक राहिलं नाही आम्हाला, काही शिल्लक नाही, काही शिल्लक नाही राहिलेलं। काय म्हणाला? रामभाऊ वामन जाधव बोलतो मी। आमचे 100% नुकसान झालेले 100 म्हणजे शासनाने विशेष पॅकेज दिले पाहिजेत आम्हाला आणि ज्या बागा वरून आम्हाला खर्च आहे, बागा फुटल्या पाहिजेत म्हणजे ती झाड जिवंत ठेवण्यासाठी त्याला फुटण्यासाठी वरून खर्च आहे आम्हाला आणि सरकार जे 18,000 हेक्टर देतं यात आमचं डिझेल पण भेटत नाही। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी असं या ठिकाणी हे शेतकरी म्हणताय। या ठिकाणी काही नागरिक देखील आहे आणि मजूर देखील आहेत, त्यांना देखील कशा प्रकारे फटका बसला। रौळस पिंपरी येथे फक्त शेतीच्या मालालाच नव्हे तर काही घरांना देखील काही मजुरांना देखील फटका बसला आहे। या संदर्भात आपण येथील मजुराशी संवाद साधूया। नमस्कार। केंद्र सरकार एक काम करा, शेतकऱ्यांकडे पैसे नाही आले तर मजूर येतील खाऊ आणि त्यांच्याकडे पैसे नाही आले तर आम्हाला काय भेटेल? उपासमार होईल। बोला काय साधारणपणे काय नुकसान झालेली आहे गावामध्ये? शेतकऱ्यांना बागाचे पैसे नाही, पहिले तांबटे गेले, आता कांदे गेले, घरांची काय नुकसान झाली? पत्रे फुटले, कायचे आता माझ्याकडे सोलर नाही, मी मजूर माणूस आहे, पण आम्हाला काहीतरी मदत करा ना। निदान घराचे पत्रे उडले। आपल्या शेतीची पाहणी होत आहे तर घराची देखील पाहणी होऊ राहिली का? नाही, अजिबात कोणीच आलेलं नाही आजपर्यंत, कोणीच नाही आलेलं। एवढे माणसं कोणीच आलेलं नाही साहेब। जशी शेतीची पाहणी होत आहे तशी काही घरांचे देखील पत्रे फुटलेले आहे, सोलर फुटलेले आहे, काही यंत्र सामुग्रीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याची देखील शासन स्तरावर पाहणी व्हावी आणि भरघोस निधी मिळावा अशी या रौळस पिंपरी शेतकरी व नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे।